जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सातत्याने जी मागणी होत होती आणि काही राज्यांनी घोषणा देखील केली होती, या सगळ्या विषयात मार्ग काढण्याकरता आणि आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याला योग्य प्रकारे त्यांच्या निवृत्तीनंतर सोशल सिक्युरिटी कशी देता येईल या दृष्टीनं आपण एक समिती तयार केली होती। या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे। मला असं वाटतं तो आता मुख्य सचिवांकडे म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा आमची कॅबिनेट झाली त्या दिवशी मुख्य सचिव सांगत होते की तो अहवाल माझ्याकडे येतो आहे। आता या 2 दिवसात मी ट्रॅक नाही केला, याचा अर्थ त्यांच्याकडे तो आला असेल। त्यामुळे नुकताच तो अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे। त्या अहवालामधल्या ज्या काही शिफारसी आहेत या शिफारसीच्या संदर्भात शासनाची भूमिका आणि त्याचसोबत ज्या काही कर्मचारी संघटना आहेत त्या संघटनांसोबतची चर्चा ही आता याच्या पुढच्या काळात आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आणि नाही, संपाच्या आधी त्यांना आम्ही चर्चेला बोलवूच, पण आपल्यालाही कल्पना आहे की एका चर्चेमध्ये यातनं मार्ग निघणार नाहीये। प्रश्न महत्वाचा असला तरी तो अगदी उद्या ऐरणीवर आला अशी परिस्थिती नाही, कारण ज्या लोकांना जुन्या पेन्शनची ज्यांची मागणी आहेत हे सगळे 2030 नंतर 31 नंतर 32 नंतर ते निवृत्त होणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता सरकारने सकारात्मक पाऊल उचललं, सरकारने समिती तयार केली, समितीचा रिपोर्ट या ठिकाणी आला। आता त्या संदर्भात सरकारचं मत, आपल्या वेगवेगळ्या संघटनांचं मत, याच्या काही चर्चा या आपल्याला कराव्या लागतील आणि त्यानंतर आपल्याला अंतिम निर्णयावर यावं लागेल। आणि म्हणून माझी अतिशय नम्रपणे सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या युनियनला विनंती आहे की सरकारने सकारात्मक पाऊल घेऊन समितीच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल प्राप्त करून घेतलाय। काही काळ सरकारला शेवटी याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन येणार आहे, त्यामुळे काही काळ हा सरकारला या संदर्भात दिलाच पाहिजे, तो आपण दिला पाहिजे। त्यात आपलेही काही मतं असतील तेही सरकार ऐकून घेईल आणि त्यानंतर आपण अंतिम जो काही निर्णय आहे त्या निर्णयाप्रती येऊ। आणि म्हणून 14 तारखेचा जो काही संप आहे तो पुढे ढकलला पाहिजे, तो त्या ठिकाणी स्थगित केला पाहिजे। आणि मला माननीय मुख्यमंत्री परवाच म्हणाले की आपण 13 तारखेला काही त्यांचं बोलणं झालंय संघटनांना ते चर्चेला देखील बोलवत आहेत। तर मला असं वाटतं की एकूणच सरकारची या संदर्भात कुठलीही इगोची भूमिका नाही, कुठली आडमुठी भूमिका नाही, हे लक्षात घेता आणि खरं म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन जे काही आहे ते 32 नंतर करायचं असल्यामुळे माझी देखील सगळ्या युनियन्सला या माध्यमातून किंवा आजचे जे मोर्चेकरी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी सरकार सकारात्मकतेने पुढे जात आहे हे बघून अशा प्रकारचं कुठलंही पाऊल संपाचं घेऊ नये। राज्यामध्ये शेवटी राज्य कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर सरकारला त्याचा त्रास कमी होतो आणि सामान्य माणसाला त्याचा त्रास जास्त होतो। त्यामुळे सामान्य माणसाला त्रास होणार नाही अशी कृती आमचे सगळे कर्मचाऱ्यांच्या युनियन्स करतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो। महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली, परंतु मला सभागृहाला एक गोष्ट सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः सगळे जे आमचे कर्मचारी अधिकारी यांना सांगायची, कारण मागे माझ्याकडनं पण ह्याच्याबद्दल एक वेगळं मत व्यक्त केलेलं होतं आणि ते क्लिप फिरवण्यात आली। त्याच पद्धतीने देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये देखील घडलं। सभापती महोदया एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही जण बाकीचे सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करतोय। आता तर स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी काय साधारण चर्चा झाली ते सांगितलेलं आहे। माझी सन्माननीय कपिल पाटीलने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तिघांची कमिटी केली होती, सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव आणि बक्षी, त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे। आम्ही आता सगळे हे महायुतीचं सरकार ह्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। मधल्या काळामध्ये आमच्या कानावर असं आलं की केंद्र सरकार पण ह्याच्याबद्दल थोडासा वेगळा विचार करतंय। आजपर्यंत आपण आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकार जशा पद्धतीनं वाढ करतं तशा पद्धतीनं आपण पण ताबडतोब त्या ठिकाणी वाढ करत आलेलो आहे। ही आपली महाराष्ट्राची पद्धत आहे। जे महागाई भत्ता म्हणा कुठल्याही प्रकारे करार झाला आहे, परंतु तो करार केला आहे, करार करता येतो, परंतु तो पुढे अंमलबजावणी करण्याची पण धमक आणि ताकद लागते ती देखील।
प्लीज. त्याच्यामुळं करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सगळ्या सरकारनी केलेली आहे, यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. सभापती महोदया, थोडंसं आम्ही चर्चा प्राथमिक केलेली आहे की बाबा तो जर काही चांगल्या पद्धतीनं निर्णय केंद्र सरकारने घेतला, कारण काही काही राज्यांनी घेतला, निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी ते जाहीर केलं वगैरे वगैरे, परंतु त्याच्यातनं आम्ही माहिती मागवली की खरंच काय निर्णय त्यांनी घेतला, तर तो काही निर्णय आमच्यापर्यंत अजून आलेला नाहीये. मी पुन्हा सांगतो की सरकार सकारात्मक आहे, तो निर्णय येईपर्यंत ते पण आपण बघू, हेही आपण बघू. आणि कपिल पाटील, आम्ही तुम्हाला सांगतो, हे सरकार मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही काही चिंता करू नका, ती झाल्यानंतर 6 महिन्यांनी 5 महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला आश्वस्त करतो यांच्या साक्षीनं, विधानसभेची निवडणूक लागायच्या आधी ह्या पेन्शन, जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये निश्चितपणे हे सरकार निर्णय घेईल. ठीक आहे. आता मला असं वाटतं